दादा नमस्कार दादा खिरकरच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली। एकीकडे सैराट होता आणि एकीकडे होता राहुल पाटील यांचा मत्तूर आणि अपोजिटला होता आपला सुंदर आणि वजीर। प्रेक्षणीय शर्यत झाली, काय सांगाल त्या शर्यतीबद्दल? शर्यत आम्ही प्रत्येकाची दादा मैत्रीपूर्णच केलतो, कोणाचे रागरोष कधीच नसता आमचा। आम्ही आज बैल अपोजिटला काढला तर उद्या आम्ही यांच्या पैऱ्यात पण बोलतो, असं काहीच नाही। आमची पोरं पण बोलतात का आपला पैऱ्याचा ठाव ठिकाण कधीच नसतं का, तर आज अपोजिटला तर उद्या पैऱ्यात। मी बघतो तुम्ही नेहमी शांततेने संयमानेच खेळ खेळता, काय सांगाल त्याबद्दल? शांततेने संयमानेच खेळ खेळायला लागतं दादा। बैलगाडी क्षेत्र आहे ना, याच्यात गर्व करून जमत नाही, शांतता आणि संयम पाहिजे आपल्याकडे। संयम असला का सर्व होतं। दादा आज गाडी खूप चांगली पळाली, काय सांगाल त्या गाडीबद्दल? गाडी चांगली पळाली म्हणजे गाडीला आम्हाला 100% गॅरंटी होती का सैराटची न मत्तूरची गाडी खेळकाळीची पडेल, 100% चांगली पळेल। दादा या अगोदर कधी पळली होती का गाडी? एकदा पेरा काढलेला आम्ही उसाटण्याला, शुभम दादा आमचा जरा बैल तेव्हा बिमारीत होता सैराट, शुभम दादा आमचा कॉन्टॅक्ट झाला, त्याच्यामुळे आम्ही पेरा काढलेला उसाटण्याला। मग ते पेऱ्यापासून आज गाडी मला जास्तच पळाली, कारण की भरपूर सारी प्रेक्षक थांबलेली गाडी बघायसाठी। सैराटचं काय माहिती दादा, सैराट आहे ना पेऱ्याला पळत नाही। मेन गोष्ट म्हणजे आम्ही सैराटचा पेरा शक्यतो काढत नाही, जरी काढायचा झाला तरी आम्ही समोर गाडी नेतो। समोर गाडी असली तर बैल पळणार ना, तर बैल लगेच प्रेस करतो। आज क्रिकेटच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय शर्यत झाली, सगळे प्रेक्षक थांबले होते शर्यत बघण्यासाठी आवर्जून, कारण की दोन्ही गाड्या चांगल्या होत्या समोरच्या आणि मोठी शर्यत झाली की प्रेक्षकांना पण आनंद भेटतो, काय सांगाल त्याबद्दल? ते तर आहे, ते आम्हाला आज भरपूर गॅरंटी होती का आज भरपूर आनंद होईल, का तर आमच्या गावातले पण भरपूर लोक आलेत, जी नाही येणारी लोक सर्व आलेले आहेत। का तर मला आता ते दिवशी पोरं म्हणजे विचारतात का पैरा कोणता आहे, मी पैरा कसं सांगत नाही, पैरा गुपित असतं, पण त्यांना मी बोललो 16 तारखेला 100% मोठा पैरा आहे आपल्याला, त्याच्यामुळे भरपूर लोक आलेत गावातले। आज महाराष्ट्र गाजवलेला मत्तूर आज आपल्या पैऱ्यामध्ये पळला, काय सांग कसा आनंद असतो? भरपूर गर्व आहे, का तर लोक मत्तूरमध्ये पळासाठी तरसतात ना, आपल्याला त्यांनी स्वतःहून दिलेला बाई, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर गर्व आहे। कसं काय नियोजन झालं होता? नियोजन म्हणजे आता भरपूर दिवस झाले फोन येत होते, पण आपला पण बैल जरा पैरे बुकिंग होते ना, त्याच्यामुळे मी शुभम दादाला बोललो बैल 100% गाडी पळू आपण, पण थोड्या दिवस थांबायला लागलं का तर पैरे झालेले होते ना सर्व, त्याच्यामुळे मी बोललो दादाला 100% गाडी पळू आपण। आता खिरकरीचं मैदान एक चांगला मैदान असतो, काय सांगाल मैदानाबद्दल? या मैदानाबद्दल सैराटची गाडी शक्यतो पडत नाही, या मैदानात उजवी पाठी सैराट जाम पळते, हे आम्हाला गॅरंटी आहे। म्हणून शुभम दादाला आम्ही कालच कॉल केला का तू उजवीतनं बॅनर सोड, मग काल शुभम दादाने बॅनर सोडले 2 गोंड्यांवर। दादा दोन्ही गाड्या चांगल्या पळत होत्या, दोन्ही गाड्या मला वाटतं ना घासून चालल्या होत्या, पण सैराटने स्वतःवरती ओव्हरटेक करून सूत तोडला, काय सांगाल त्याबद्दल? त्याच्यावर तर आम्हाला मला तर सर्व पोरांना विश्वास आहे, आमच्या पोरांना भरपूर विश्वास आहे सैराटवर, का तर सुतात गाडी घालणार म्हणजे घालणार, आणि जशी गाडी घासून तेवढा पळणार, स्पीड लावणार। समोरच्या गाडीबद्दल काय सांगाल? ती पण दोन्ही नंदी टॉपची आणि चांगली नंदी आहेत, काय सांगाल त्या नंदी? आकाश राऊत तर आपले रिलेशन म्हणजे संबंधित आहे, आकाश शेटचे आपले पिंटू दादाचे पण आहे, आणि काय आज आम्ही अपोजिटला पळलो तर उद्या पैऱ्यात पण पळलो, असं काहीच नाही। का दादा तुम्ही नेहमी अपोजिटमध्ये पण पळता आणि पैऱ्यामध्ये पण पळता, काय सांगाल? ही संकल्पना एकदम चांगली आहे, कारण की त्याच्यामध्ये आपले संबंध पण चांगले होतात आणि समोरच्या गाड्या मालकाला पण रागदोष येत नाही। दादा कसं आहे माहिती, बैलगाडी क्षेत्र आहे ना, बैलगाडी क्षेत्रामध्ये संबंध टिकवायचे असतात। ही बघा आज आमचा विषय कसा असतो माहिती आहे का, आज अड्ड्यातला झाला ना, अड्ड्यात आम्ही सोडून देतो, पुढच्या मैदानाची पुढे लगेच तयारी असते आमची, का अड्ड्यातला आज समजा आम्ही जिंकलो तर आम्ही काही जल्लोष कधीच करणार नाही, आणि करत पण नाही आमची पोरं कोण। दादा आजारामध्ये तुम्ही बैलाला म्हणजे एकदम ओके केला, आणि आज कुठेतरी तो मेहनती तुम्हाला फल देतो, काय सांगाल त्याबद्दल? त्याला पण माहीत आहे ना, सर्व मेहनत भरपूर केले, आणि आम्ही भरपूर म्हणजे मी नाही सर्व पोरांनी भरपूर मेहनत केले, आणि त्याला सर्व समजतं, आम्ही बोलू ते सर्व समजतं। का त्याला जे बोललो ना आपल्याला आज गुलाल पाहिजे, 100% गुलाल देणार तो। दादा मत्तूर विषय काय सांगता? मत्तूर विषय बोलायला एवढा कमी आहे, का तर तो महाराष्ट्रातच नाही पूर्ण देशाचा पब्लिकचा किंग आहे। मत्तूरमध्ये तुम्हाला ते सांगतो ना मी, मत्तूरमध्ये पळासाठी लोक तरसतात, पण आपल्याला मत्तूर एका शब्दावर भेटलंय। परत कधी गाडी पळताना वेचणार का आपल्याला? 100% गाडी पळणार, 100% पळणार। दादा आता बैल चांगला पळतो की आवर्जून सगळे पेरेडी फोन करतात, तर कसं काय सर्वांना मॅनेज करता? दादा मी कसं असतं माहिती आहे का, मी सर्वांना बैल देईन, पण माझा बैल एक 4 दिवसाच्या गॅपच काढतो मी शक्यतो, आणि बैल सर्वांना देईन, माझे पैरे बुकिंग असतात, मी बोलतो पुढच्या अड्ड्यात जेव्हा बैल खाली असेल तेव्हा मी स्वतःहून फोन करीन। खूप सारे शुभेच्छा तुम्हाला, आणि आई एकच नीट प्रार्थना करतो की सैराट तुमचं असंच नाव करो। ठीक आहे, धन्यवाद।